हाय फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न अबाउट 3 टेन्सेस. मित्रांनो, आज आपण 3 काळाबद्दल शिकणार आहोत. काळ म्हणजेच काय? टेन्सेस. तर ही क्रिया कधी घडते किंवा टेन्स काय सांगतो याबद्दल आपण समजून घेऊया. तर या व्हिडिओमध्ये टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे काळ. काळ हे म्हणजेच वेळ. कुठल्या वेळेमध्ये घडलेली क्रिया असते हे लक्षात घेतो आपण. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. तर हे वर्तमान काळ काय सांगतं? नाव ऑर टुडे, आता किंवा आज होणारी क्रिया, यालाच आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. पास्ट टेन्स काय असतं? पास्ट टेन्स म्हणजे यस्टरडे ऑर बिफोर, पूर्वी किंवा काल घडलेली क्रिया असते. फ्युचर म्हणजे टुमॉरो ऑर लेटर, पुढे होणारी क्रिया असते. याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. In this video, you will be able to identify present tense, past tense and future tense. How to identify and use verb in 3 sentences and 3 tenses also. So you speak simple sentences correctly. Change your verbs into different tenses. तर मित्रांनो, तुम्ही वर्तमान, भूत आणि भविष्य काळामध्ये कसं ओळखायचं आणि एका क्रियापदाचा वापर पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये आणि प्रेझेंट टेन्समध्ये कशा प्रकारे वापरला जातो हे तुम्ही लिहू शकता, बोलू शकता आणि समजू शकता. तर चला, योग्य वाक्य बोला आणि लिहायला शिका. चला नेक्स्ट या ठिकाणी पहा, प्रेझेंट टेन्स पाहूया. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय म्हणतं याच्यामध्ये? वर्तमान काळ. तर वर्तमान काळ म्हणजेच वेन डू आय दी ॲक्शन. आपण जेव्हा जी क्रिया करतो ते प्रेझेंट टेन्समध्ये असते. नाव ऑर टुडे. तर वर्तमान म्हणजेच आता चालू असलेली किंवा नेहमी क्रिया असणारी वाक्ये असतात. तर यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये कशा प्रकारे वाक्य असतात या ठिकाणी एक वाक्य दिले, ते लक्षात घेऊया. काय दिलं आहे? आय प्ले. वेन डू आय प्ले? मी केव्हा खेळतो? आय प्ले नाव, आता खेळतो. असं जर असेल तर हे प्रेझेंट टेन्समध्ये असतं. म्हणून मी खेळतो, या ठिकाणी क्रियापद काय आहे? खेळतोसाठी प्ले आहे. प्ले हा V1 आहे आणि यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं. आय प्ले, मी खेळतो. अर्थ काय होतं आहे? मी खेळतो. आणि पास्ट टेन्स काय म्हणतं आहे? पास्ट टेन्स मीन्स ऑलरेडी हॅपन्ड. हॅपन्ड भूतकाळ म्हणजे आधी घडून गेलेली क्रिया आहे. तर कशी? वेन डीड आय प्ले, वाक्य दिलं बघा. वेन डीड आय प्ले? आय प्लेड यस्टरडे, आय प्लेड बिफोर. अशा प्रकारे तुम्ही ते सांगू शकता. म्हणून ह्या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो पहा. पहिल्या वाक्यामध्ये काय झालं होतं? आय प्ले म्हणजे मी खेळतो, आय प्लेड म्हणजे मी खेळलो. आणि फ्युचर म्हणते, फ्युचर काय म्हणते? फ्युचर मीन्स नॉट इट हॅपन्ड, म्हणजे आता ती घडलेलं नाही, आता होणार आहे ती क्रिया. त्यावेळेला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. फ्युचर म्हणजेच पुढे होणारी क्रिया असते. वेन विल आय प्ले? मी केव्हा खेळेन? लेटर. आय विल प्ले टुमॉरो. अशा प्रकारे तुम्ही बोलता. या ठिकाणी पहा, काय दिलेलं वाक्य आहे? आय विल प्ले, मी खेळेन. काय झालं वाक्याचा अर्थ? मी खेळेन. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या. आय प्ले म्हणजे मी खेळतो, हे प्रेझेंट टेन्समध्ये झालं. आणि पास्ट टेन्समध्ये काय झालं? आय प्लेड म्हणजे मी खेळलो. आणि फ्युचरमध्ये काय होतं? आय विल प्ले, मी खेळेन. आय विल प्ले, मी खेळेन. अशा प्रकारे अर्थ होतं. तर चला, पूर्ण वाक्यांचा आपण अर्थ करून घेऊया. आय स्टडी, मी अभ्यास करतो. प्रेझेंटमध्ये काय झालं? आय स्टडी, मी अभ्यास करतो. आणि पास्ट टेन्समध्ये काय होतं? आय स्टडी, मी अभ्यास केलो. फ्युचरमध्ये काय असेल पहा, तर आय विल स्टडी, आय विल स्टडी. तर हे तुम्ही रूल्ससुद्धा लक्षात घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा, आय रीड, मी वाचतो प्रेझेंट टेन्समध्ये. आणि पास्ट टेन्समध्ये काय आहे बघा, ह्याचं हे V2 आहे. या ठिकाणी V2 आहे म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म आहे. तर आय रेड, काय म्हणायचं याला? आय रेड. सेम असलं तरी पण हे पास्ट टेन्समध्ये वापरल्यामुळे आय रेड होतं, मी वाचलो. आणि फ्युचरमध्ये काय होतं सांगा पाहू? आय विल रीड. गुड. नेक्स्ट सेंटेन्स पहा, आय राईट, मी लिहितो. काय आहे तर? मी लिहितो, आय राईट. मग काय झालं पास्ट टेन्समध्ये? आय रोट. त्याच वर्बचं काय झालं? सेकंड फॉर्म वापरलो आपण, तर आय रोट झालं म्हणजे मी लिहिलो. तर फ्युचरमध्ये काय असणार आहे?
आय विल राईट. मी लिहीन. तर चला नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. आय ड्रॉ म्हणजे मी रेखाटतो किंवा मी चित्र काढतो. आय ड्रॉ अ पिक्चर म्हणतो आपण. तर आय ड्रॉ म्हणजे मी चित्र काढतो, मी काढतो. तर आय ड्रेव म्हणजे मी काढलो, काढलो. ड्रेव झाला बघा, ड्रॉ ड्रेव. तर आय ड्रेव अ पिक्चर मी चित्र काढलो असं वाक्य तुम्ही बनवू शकता. आय विल ड्रॉ मी काढेन. आय विल ड्रॉ अ पिक्चर मी चित्र काढेन. अशा प्रकारे तुम्ही फ्युचरमध्ये सांगू शकता. हे सिम्पल फ्युचर. तर हे वाक्य कशामध्ये आहेत? सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय सिंग म्हणजे मी गातो. काय झालं विटू? आय सॅंग मी गायलो. आय विल सिंग मी गाईन पुढं. अशी क्रिया आहे. नेक्स्ट पहा. आय डान्स म्हणजे मी नृत्य करतो किंवा मी नाचतो. मी नाचतो. आय डान्स. आय डान्स्ड मी नृत्य केलो किंवा मी नाचलो. हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये झालं. आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय होतं? आय विल डान्स मी नाचेन, मी नृत्य करेन. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट पहा. आय स्विम मी पोहतो. तर पास्ट टेन्समध्ये काय झालं बघा? आय स्वॅम मी पोहलो. आणि फ्युचरमध्ये काय होतं सांगा पाहू? आय विल स्विम मी पोहेन, मी पोहायला शिकेन. अशा प्रकारे. नेक्स्ट आहे बघा. आय कुक मी शिजवितो. पास्ट टेन्समध्ये काय झालं? आय कुक्ड मी शिजविलो ऑलरेडी. आय विल कुक मी शिजवेन. अशा प्रकारे सिम्पल फ्युचरमध्ये होत असतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय क्लीन म्हणजे मी स्वच्छ करतो. आय क्लीन्ड म्हणजे मी स्वच्छ केलो. आय विल क्लीन मी स्वच्छ करेन. चला तर आता तुम्ही हे करायचं आहे. सांगा पाहू आता. आय ओपन म्हणजे मी उघडतो. येस. नेक्स्ट काय आहे बघा. आय ओपन्ड म्हणजे काय झालं? मी उघडलो. आणि आय विल ओपन म्हणजे मी उघडेन. नेक्स्ट सेंटेन्सेस पाहूया. या ठिकाणी पहा. आय क्लोज म्हणजे मी बंद करतो. आय क्लोज्ड म्हणजे मी बंद केलो. आय विल क्लोज मी बंद करेन. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय वॉच मी टी व्ही पाहतो. आय वॉच मी पाहतो किंवा बघतो. आय वॉच. आय वॉच्ड मी बघितलो किंवा मी पाहिलो. आय विल वॉच मी पाहेन किंवा मी बघेन, मी टी व्ही बघेन. अशा वेळेला आय विल वॉचचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय हेल्प. आय हेल्प म्हणजे मी मदत करतो. आय हेल्प्ड म्हणजे मी मदत केलो. आय विल हेल्प म्हणजे मी मदत करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चला पुढे पहा. आय टॉक म्हणजे मी बोलतो. आय टॉक्ड मी बोललो. आय विल टॉक मी बोलेन. नेक्स्ट सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय होते पहा. आय लिसन म्हणजेच मी ऐकतो. आय लिसन मी ऐकलो. आय विल लिसन मी ऐकेन. आय लाफ मी हसतो. आय लाफ्ड मी हसलो. पुढे काय होते पहा. आय विल लाफ मी हसेन. तुम्ही सांगा आता पाहू. आय ट्राय काय होते? आय ट्राय म्हणजे मी प्रयत्न करतो. आय ट्राईड म्हणजे मी प्रयत्न केलो. आणि आय विल ट्राय म्हणजे मी प्रयत्न करेन. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय स्टार्ट. आय स्टार्ट म्हणजे मी सुरू करतो. आय स्टार्टेड मी सुरू केलो. आणि फ्युचरमध्ये काय होतं आहे? आय विल स्टार्ट मी सुरू करेन. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आय फिनिश मी पूर्ण करतो. आय फिनिश्ड मी पूर्ण केलो. आय विल फिनिश मी पूर्ण करेन. नेक्स्ट. आय नीड मला गरज आहे. आय नीडेड मला गरज होती. आय विल नीड मला गरज असेल. अशा वेळेला आय नीडचा वापर करू शकता. त्याच पद्धतीने आय वॉन्ट म्हणजे पाहिजे. वॉन्ट म्हणजे पाहिजे. आय वॉन्ट मला पाहिजे. आय वॉन्टेड मला पाहिजे होतं. आय विल वॉन्ट मला पाहिजे असेल. नेक्स्ट पहा. आय लाईक मला आवडतं. आय लाईक्ड मला आवडलं. आय विल ऐक. आय विल लाईक मला आवडेल. नेक्स्ट पहा. आय लव
मी प्रेम करतो. आय लव्ड, मी प्रेम केलो. आय विल लव, मी प्रेम करेन. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बोलू शकता. नेक्स्ट पहा, आय हेट, मी तिरस्कार करतो. हेट म्हणजे काय? तिरस्कार करणे. आय हेट, मी तिरस्कार करतो. आय हेटेड, मी तिरस्कार केलो. आय विल हेट, मी तिरस्कार करेन. तर अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स, तर अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता, लिहू शकता आणि समजूही शकता. आणि एकाच क्रियापदाला तिन्ही काळामध्ये कसं वापर करायचा ह्या व्हिडिओमध्ये शिकला असाल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.